चलो जागा किती येणार याचा काही निकाल अद्याप झाला नाही. आम्ही एक गोष्ट ठरवली की राष्ट्रवादी काँग्रेस, त्याच्यानंतर काँग्रेस पक्ष आणि उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालची शिवसेना, आम्ही तिघे एकत्र बसणार आणि तिघे एकत्रपणानं निवडणुकीचा निर्णय घेणार. ही प्रक्रिया आम्ही सुरू करतोय. साधारणतः प्रत्येक पक्षामध्ये अंतर्गत चर्चा सुरू आहे आणि येत्या 2-3 आठवड्यामध्ये आम्ही तिघे एकत्र बसू. कोणता मतदारसंघ कुणी लढवायचा, किती जागा लढवायच्या याचा आम्ही अंतिम निर्णय घेऊ. आणि आमचा प्रयत्न आहे की महाराष्ट्राला एक चांगले सरकार कसं देता येईल आणि एक उत्तम स्थिर अशा प्रकारचा कारभार हा महाराष्ट्रात कसा होईल आणि त्या दृष्टीने आम्ही आता तयारी लागलेली आहोत. आणि ही तयारी करायची असेल तर राज्याच्या वेगवेगळ्या जिल्ह्यात जाणं, तिथल्या लोकांशी सुसंवाद साधणं, एकवाक्यता करणं, ही प्रक्रिया आता सुरू केलेली आहे. आणि त्याच भावनेनं काल मी तुमच्या अहमदनगर जिल्ह्यामध्ये हा जो आदिवासी ट्रॅक आहे हा अकोल्याचा, तो अकोला, संगमनेर, नगरचा काही भाग असं करून मी आज रात्री मुक्कामाला इथं आलेलो आहे. आज सकाळी विशेषतः जुन्नर तालुका, आंबेगाव तालुका आणि खेड तालुका या तालुक्याच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्याशी सुसंवाद साधणं, त्यांच्या भावना जाणून घेणं, हे काम मी स्वतः आमचे खासदार आणि जिल्ह्याचे पक्षाचे अध्यक्ष असं आम्ही तिघंजणं एकत्रितपणानं करतो आहोत. खरं तर काँग्रेसला लोकसभेला महाराष्ट्रात सर्वाधिक जागा मिळाल्या, त्या अनुषंगाने काँग्रेस आता विधानसभेला सुद्धा जास्त जागांची मागणी करते. नाही, असं आहे की प्रत्येकजण जागा मागत असतो. प्रश्न ज्या जागा दिल्या त्यामुळे जागा आल्या. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने 10 जागा दिल्या, पण 10 ते 8 आल्या. तुम्ही जर टक्केवारी बघितली किंवा गुणवत्ता किंवा स्थायिक रेट बघितला तर आज राष्ट्रवादी काँग्रेस क्रमांक 1 आहे. पण आम्ही 1, 2, 3 असं काही मानत नाही. आम्ही सगळेच एकत्रपणानं लोकांच्या होऊन जातो. 5 वर्षाच्या पूर्वी जी निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये काँग्रेसला 1 जागा मिळाली आणि राष्ट्रवादीला 4 मिळाल्या. आज त्याच पक्षांना महाराष्ट्राच्या जनतेने 48 पैकी 31 जागा दिल्या आणि याचं श्रेय हे सामान्य जनतेला आहे. खरं तर वाघनखांचा मुद्दा राज्यात सध्या गाजतो. असली वाघनखं की नकली त्यावरनं सुद्धा खरं तर राजकारण आहे. मला स्वतः त्याची काय माहिती नाही, त्यामुळे त्याचे करून जाणकार असतील त्यांनी त्याचा निर्णय घ्यावा. विशाळगडावरती जो काय मुद्दा घडलेला आहे त्या संदर्भात तुम्ही तिथे जाणार आहात? नाही, असं आहे की आता त्याच्यामध्ये काही झालं, त्याच्यात 2 भाग होते. एक घरावरचा भाग आणि घराच्या खाली एक मुस्लिम समाजाची उठी लोक असतात तिथला भाग होता. साधारणतः जी माहिती घेतली त्याच्यातून असं दिसतं की घराच्या खाली मुस्लिम समाज जो राहत होता त्यांच्यावर कारण नसताना हल्ले झाले. हे हल्ले करणाऱ्या कोल्हापूरचं कुणी होतं असं दिसत नाही. बाहेरनं लोकांनी येऊन हा उद्योग केलेला दिसतो आणि त्याची नोंद आता हायकोर्टाने सुद्धा घेतलेली आहे. हायकोर्टाने काल काही गाईडलाईन दिलेली आहे. अपेक्षा असं करूया की तिथे शांतता प्रस्थापित होईल आणि आजचं जे चित्र ते दुरुस्त होईल.
महाविकास आघाडी राज्यात ज्या पद्धतीने लोकसभेला यश मिळेल त्या पद्धतीने विधानसभेत सुद्धा पूर्ण स्ट्रॅटेजीने उतरेल, सर्वाधिक जागा मिळतील असं वाटतं अंदाज? नाही, मला असं मी मगाशीच सांगितलं की तिन्ही पक्ष आम्ही एकत्र निवडणुकीला सामोरं जाणार आहोत आणि आमच्या तिघांची आणि आमच्या हजारो कार्यकर्त्यांची भावना ही आहे की एका विचाराने जायचं, लोकांना पर्याय द्यायचा आणि महाराष्ट्राचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रभावी काम करणारं सरकार या राज्यात द्यायचं आणि त्याच्यात काही आम्ही कमी करून देणार नाही. खरं तर जागा वाटपाचा विचार केला तर तिढा वाढू शकतो. अनेक ठिकाणी शिवसेना मागणी करते, अनेक ठिकाणी त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार इच्छुक आहेत. आणि मुद्दा असा आहे की मागणी सगळेच करतात, पण आम्हाला खात्री आहे की आम्ही प्रश्न सोडू. जसं लोकसभेला काय झालं, मागणी होती पण एक विचाराने निर्णय झाले, तसंच इथे होईल, काही अडचण नाही. आजपर्यंत शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये तुम्ही कार्यकर्त्यांशी वार्तालाप करणार आहात, मात्र या ठिकाणी इच्छुकांची तुम्ही बैठक घेणार आहात? अनेकांची इच्छा आहे, अनेकांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या. त्या इच्छा आहेत, आंबेगावमध्ये आहेत, खेडमध्ये आहेत. साहजिकच आहे, कार्यकर्त्यांची अपेक्षा असते आणि कालच्या निवडणुकीमध्ये याच कार्यकर्त्यांनी प्रचंड कष्ट केले. त्यांच्या प्रयत्नाच्यामुळं आमच्या या जिल्ह्याच्या या सगळ्या जागा चांगल्या मतांनी विजयी झाल्या आणि त्या कार्यकर्त्यांची स्वतःच्याबद्दलची सुद्धा अपेक्षा असली तर काही चुकीचं नाही. आम्ही त्यांना एकत्र बसू, एक वाक्यता करू आणि लोकांना पर्याय देऊ. खरं तर तुमचे कधी काळचे सहकार्य असलेले दिलीप वळसे पाटलांच्या मतदारसंघात तुम्ही आज जनता दरबार घेणार आहात. त्यांच्याशी चर्चा केली तेव्हा त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की ज्या काही कधी बऱ्याच वर्षांनंतर पवार साहेबांशी जनता दरबार घेत असतील तर काही अडचणी राहिल्या असेल लोकांच्या सोडवण्यासाठी तर नक्कीच स्वागत आहे, चांगलं आहे असं सुद्धा म्हटलं. काही गोष्ट खरं तर पुणे जिल्ह्यामध्ये किती जागा राष्ट्रवादी काँग्रेसला अपेक्षित आहे? अजून काही अर्थात आम्ही ठरवलेले नाही, पण पुणे जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चांगल्या क्रमांकाच्या जागा देईल. खरं तर आज अतुल बेनकेने सुद्धा तुमची भेट घेतली, या ठिकाणी तुमचं स्वागत केलं. नवीन काय नाही, अतुल बेनके राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष देतील अशी सुद्धा चर्चा होती मधल्या काळात. ते हल्ली कुठल्याही पक्षात आहेत, पण ते अजित पवार गटात आहेत ना, राष्ट्रवादी काँग्रेस दोन ठिकाणी फुटलेले. मला माहिती आज तुमची नाही त्याची चर्चा झाली, नक्की काय काय चर्चा विषय काही झालेली नाही. लोक भेटायला येतात. असं आहे की त्याचे वडील माझे मित्र होते अनेक ठिकाणी बोलत आणि आमच्या मित्राचा तो मुलगा आहे. त्याचे राजकारण काही होत असेल तर ती त्यावेळेला त्याचा निकाल देऊ, त्याची काही इथे चर्चा करायचं काही कारण नाही. अजित पवार गटाच्या आणि साधी गोष्ट अशी आहे की कालच्या विधानसभा लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ज्यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवाराचं काम केलं ते आमचे. जे पुन्हा गेलेत सोडून ते पुन्हा जर परत येणार असतील तर त्यांना घेतलं जाणार का पक्ष? नाही, सांगितलं ना, ज्यांनी काम केलं ते आमचे, त्यांच्या हिताची जपणूक ही आमची जबाबदारी. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा केंद्रीय माजी कृषी मंत्री शरद पवार आज शिरूर लोकसभा मतदारसंघातील जुन्नर व आंबेगावच्या दौऱ्यावरती आहेत. त्यांनी आज सकाळी खासदार अमोल कोल्हे यांच्या निवासस्थानाला भेट देऊन जुन्नर तालुक्यातील जनतेशी संवाद साधला. यावेळी जुन्नरचे आमदार अतुलदादा बेनके यांनी शरद पवार यांची भेट घेतली आहे. आपल्यासोबत आहेत अतुल बेनके. बेनके साहेब, काय सांगाल, शरद पवार साहेब आज जुन्नर तालुक्याच्या दौऱ्यावरती आहेत आणि तुम्ही आज त्यांची भेट घेतली आहे? नाही, भेट घेतली म्हणजे मी त्यांचं स्वागतासाठी भेट घेतली आहे. याच्यात काही वेगळा राजकीय अर्थ काढण्याची आवश्यकता नाही. शेवटी पवार साहेब हे आमचे दैवतच आहेत. गेले 40 वर्षाचे त्यांच्याने आमच्या कुटुंबाचे अत्यंत घनिष्ठ संबंध आहेत, दादांचे आहेत, ताईंचे आहेत. पण राज्याच्या राजकारणामध्ये जे काही स्थित्यंतर घडली त्याच्यातून निश्चित प्रकारे आम्ही सगळेजण व्यतिरिक्त होतोच. तब्बल 6 महिने मी तटस्थ होतो आणि त्यानंतर या सगळ्या गोंधळात पडण्यापेक्षा जुन्नरच्या हिताच्या दृष्टिकोनातून आपल्याला काय करता येईल त्या दृष्टिकोनातून मी पाऊल उचललं. आणि म्हणून आज जे साहेब आलेले आहेत ते माझ्या गावात आलेत. एक मोठा नेता माझ्या गावात जर येत असेल तर तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून त्यांचं स्वागत करणं हे माझं कर्तव्य आहे. आणि त्यांच्या कुटुंबातला एक सदस्य म्हणून त्यांच्या तब्येतीची विचारपूस किंवा त्यांना असताना मला जी भेट झाली म्हणून मी त्यांच्या स्वागतासाठी गेलो होतो. त्यांच्याने माझ्या भेटीत कुठलीही राजकीय चर्चा नाही, त्यांनीही केलेली नाही, मीही केलेली नाही. फक्त पाऊस पाण्याची गोष्ट केली. पाऊस खूप अजून म्हणावा तसा पडत नाहीये.
किंवा काल गुळंचवाडीला इथं अपघात झाला त्याच्या बाबतीत चर्चा झाली. बाकी शेतकरी आणि शेतकऱ्यांच्या रिलेटेड आता महाराष्ट्र गव्हर्नमेंटकडून काय काय प्रोजेक्ट्स आपण राबवतोय सिंचनाच्या वगैरे त्याची चर्चा झाली. याच्या पलीकडे काही चर्चा नाही. खरं तर पवार साहेबांना तुमच्या भेटीबद्दल विचारला असता किंवा अतुल बेनके तुमच्या पक्षात प्रवेश करणार असं विचारला असता, त्यांनी अतुल बेनके आता नक्की कोणत्या पक्षात आहे असा प्रतिप्रश्न केलाय. मी लोकसभा निवडणुकीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार घड्याळ चिन्हावर जे शिवाजीदादा आढळराव पाटील उभे होते मी त्यांचा प्रचार केलेला आहे आणि त्याच्या आधीच मी माझी भूमिका काय पद्धतीने आहे ती स्पष्ट केलेली आहे. म्हणून कोणत्या पक्षात आहे किंवा कुठं आहे हा प्रश्न मुळात उद्भवतच नाही. आणि म्हणून पुढं जात असताना जुन्नरच्या हिताच्या दृष्टिकोनातून आजपर्यंत वल्लभशेठ बेनकेंनी काम केले, मीही काम केले. पवार साहेब सातत्याने सांगत असतात की ही सत्ता जी असते ही लोकांच्या हिताच्या दृष्टिकोनातून वापरावी लागते आणि लोकांच्या हिताच्या दृष्टिकोनातून सत्ता कशी वापरावी हे निश्चित प्रकारे जुन्नर तालुक्याच्या जनतेला मी दाखवून दिले. आणि म्हणून जुन्नर तालुक्याची जी जनता आहे ती माझ्याबरोबर कायम राहील आणि भविष्यातही असंच प्रेम जुन्नरचं माझ्यावर आणि माझं एक सेवक म्हणून जुन्नरचं मी कायम कार्य करत राहील. खरं तर पवार साहेबांनी अतुल बेनके हे माझ्या मित्राचे चिरंजीव आहेत आणि तुम्ही तिकडे प्रवेश करणार का याच्यावरती कुठेतरी सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे. कधी म्हटले मित्राचे चिरंजीव? आता बाईटमध्ये. हा मग आता ते वस्तुस्थिती आहे ना. मी काय म्हणतोय की अजूनही आमच्या घरात बघा पवार साहेबांचा फोटो आहे, दादांचा फोटो आहे. हा फोटो काय कधी निघणार नाही. मी जरी दादांबरोबर असलो तरी साहेबांचा फोटो काय आमच्या घरातून आमच्या हृदयातून कधी काय निघणार नाही. पण निवडणुकीचा काळ आणि ह्या सगळ्या गोष्टी त्याला अजूनही वेळ आहे, अजूनही टाइम आहे. आणि म्हणून राज्याच्या राजकारणात काही स्थित्यंतर घडू शकतं. त्याच्यातलं मी एक छोटा घटक आहे. मी आता कसं काय कुठल्या गोष्टीवर भाष्य करणार? खरं तर तुम्ही सांगितलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर मी निर्णय घ्यायला 6 महिन्याचा वेळ लावला. कुठेतरी तुमची दुविधा झाली होती, शरद पवार की अजित पवार, ही दुविधा अजून कायम आहे का? तुमचा शरद पवारांच्या बाजूने ओढा आहे का? तुम्ही आज भेट घेतली, यातनं काय निष्पन्न होते? हे बघा, मी पुन्हा एकदा सांगतो, मी माझी राजकीय भूमिका ऑलरेडी स्पष्ट केलेली आहे आणि त्या लाईनने मी पुढे चालणार आहे. पवार साहेबांचा आशीर्वाद पण हा माझ्या पाठीमागेच उभा राहणार ही मला खात्री आहे. खरं तर तुम्ही आता पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं की अजित पवार आणि शरद पवार भविष्यात एकत्र येऊ शकतात. आता काही घडतंय ना. आता डे 1ला उद्धव साहेब, शरद पवार आणि काँग्रेस एकत्र असं कधी वाटलं होतं का? जेव्हा देवेंद्र फडणवीस आणि दादाने शपथ घेतली आपलं वाटलं होतं का? नंतर महाविकास आघाडीने एवढं चांगलं काम केल्यानंतर एकनाथ शिंदे आणि ते शिवसेनेचे लोक भारतीय जनता पार्टी म्हणून सरकार स्थापन करावं असं वाटलं होतं का? नंतर अजितदादांनी हे सगळ्या गोष्टी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने असा निर्णय घेतला सर्वांनी मते, असं कधी वाटलं होतं का? आणि म्हणून अशा अनेक गोष्टी घडत गेलेल्या आहेत आणि अशा अनेक गोष्टी घडू शकतात. घडतीलच असं मी म्हणत नाही, पण घडू शकतात, काही सांगता येत नाही ना. म्हणून अशा गोष्टींवर आत्ताच काहीतरी लगेच भाष्य करणं आणि मी इकडून उभं राहणार का तिकडून उभं राहणार का हे मी नाही सांगू शकत ना. पण सध्या तरी मी अजितदादा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबर आहे आणि त्याच लाईननी त्याच विकासाच्या दृष्टिकोनातून पुढे जाण्याचा माझा हा निर्णय मी केलेला आहे. आणि म्हणून जर काय वरच्या गोष्टी घडल्या तर मी एक छोटासा पाईक आहे, आमचे नेते मंडळी सांगतील त्या पद्धतीने पुढे जाणार. खरं तर मी आता सांगितलं राजकारणात काही घडू शकतं. शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये शरद पवार यांचे उमेदवार असलेले अमोल कोल्हे विजयी झालेत. जुन्नर विधानसभा मतदारसंघातूनही शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मताधिक्य मिळाले. पवार साहेब आज जुन्नर तालुक्याच्या दौऱ्यावरती आहे, कुठेतरी त्यांना पण सकारात्मक वातावरण आहे. अशात तुम्ही आज भेट घेतली आहे, कुठेतरी हा तुतारीच्या दिशेने जाण्याचा प्रवास आहे का? भविष्यात असं काही होऊ शकतं का? लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका हे वेगळ्या असतात. गेले अनेक वर्ष आढळराव पाटील खासदार होते, पण खाली आमदार वल्लभशेठ बेनके होते. ते पण एकमेकाचे मित्रच होते, पण पक्ष वेगळे वेगळे आहेत. म्हणून लोक विधानसभेचा आमदार म्हणून कोण चांगल्या पद्धतीने पुढे जाऊ शकतो, कोण आपल्याला चांगला सांभाळू शकतो, कोण पाण्याचं नियोजन चांगलं करू शकतो, कोण सेवेच्या भावनेने काम करतोय हे लोकांना माहिती आहे ना. म्हणून लोकसभेच्या निवडणुकीला जे मुद्दे होते त्याच्यावर जे मतदान झालं ते विधानसभेलाच होतं असं काही नाही. म्हणून विधानसभेमधले स्थित्यंतर, त्याची गणितं हे बदलणारच आहेत आणि ते बदलल्यानंतर पसंतीचा उमेदवार हा कोण आपला चांगला आहे त्याच्यासाठी जुन्नर तालुक्यात ते निवड करतील. आणि मला खात्री आहे की ज्या पद्धतीने जुन्नर तालुक्याच्या सर्वसामान्य शेतकरी आणि सगळ्या लोकांचा आजपर्यंत मी पंचवार्षिकमध्ये मी जे कार्य केलंय,
प्रत्येकाच्या बांधापर्यंत किती जरी दुष्काळ असला तर 5 वर्षामध्ये पाणी पोहोचण्याचं काम केले. तुम्ही जरी तालुक्यात फेरफटका मारला की ती भावना त्यांची असेल. मी पाण्याचा प्रश्न जेव्हा जेव्हा उद्भवला तेव्हा मी स्वकीय नेत्यांच्या पण विरोधात जाऊन जुन्नरच्या हिताच्या पाणी जपणूक केलेली आहे. म्हणून विधानसभाचा निवडणुकीचा वारं हे लोकसभेवर अवलंबून राहणार नाही. खरं तर तुम्ही आता पाण्याच्या प्रश्नाचा उल्लेख केला. डिंबे धरण ते मांडो धरण बोगद्याचा प्रश्न सध्या गाजतोय. महायुतीकडनं हा बोगदा रद्द व्हावा म्हणून दिलीप वळसे पाटील यांनी तुम्ही प्रयत्न करताय, तर कुठेतरी बाळासाहेब थोरात यांनी हा बोगदा रद्द करू नये असं पत्र मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना दिले. आज तुम्ही शरद पवार साहेबांना भेटले, ह्या बोगद्यावरती काही चर्चा झाली का? नाही त्याच्यावर काही चर्चा नाही झाली. पण जुन्नर आणि आंबेगावचे जे पाणी आहे हे सुरक्षित राहायला पाहिजे ही वळसे पाटील साहेबांनी माझी भावना आहे. आणि ते सुरक्षित राहण्यासाठी आपल्याला काय काय करावं लागेल ते स्टेप्स आम्ही निश्चित प्रकारे ते उचलणार आहे. आता येडगावला जो डिंब्या धरणातून जे पाणी फीड होतो तो DLBC आहे, त्याच्यातून पूर्ण क्षमतेने पाणी फीड होत नाही म्हणून ते बोगद्याची मागणी करतात. आता आम्ही DLBCला जवळपास 70 ते 80 कोटी रुपये मंजूर केले. या वर्षभरामध्ये ते DLBCचं काम झालं तर ती वहन क्षमता वाढेल. म्हणून बोगद्याला काय एवढी आवश्यकता लागेल असं मला वाटत नाही. आणि जरी लागली तरी काही लोकांचं म्हणणं आहे जी तळाला घ्यायची तर सुद्धा आम्हाला विरोधच आहे. मग यदा कदाचित पर जीव गेला तरी चालेल, पण तो बोगदा आम्ही तळाला होऊन देणार नाही. झाला किंवा करायचं म्हटलं किंवा पाण्याचं रोटेशन चांगलं म्हणलं तर वरच्या लेवलला केलं तर ठीक आहे, पण तळाला आम्ही होऊनच देणार नाही. एक शेवटचा प्रश्न, पवार साहेबांची भेट घेतली. ही भेट जरी राजकीय नसली तरी पवार साहेब जे ज्येष्ठ नेते आहेत, पवार साहेबांनी तुम्हाला आज काय सल्ला दिलाय का? नाही सल्ला बिल्ला काय नाही दिला. ते मला माझ्या आयुष्यात माझ्या जीवनात कायम आदरणीयच राहणार आहे. आणि पवार साहेबांनी जे आजपर्यंत शिकवण दिली त्याच विचाराने त्याच मार्गाने मी माझं आयुष्याचं राजकीय जीवन समाजकारण हे पुढे त्या पद्धतीने चालू ठेवणार आहे. खरं तर पवार साहेबांनी जी शिकवण दिली आहे त्याच पद्धतीने त्याच मार्गाने मी अजित पवार यांच्यासोबत माझं राजकीय जीवन पुढे चालू ठेवणार आहे अशी भूमिका या ठिकाणी आमदार अतुल बेनके यांनी व्यक्त केली आहे. असं म्हणताना राजकारणात काहीही होऊ शकतं असाही उल्लेख त्यांनी केला आहे. टाइम्स नाव मराठीसाठी सचिन तोडकर, नारायणगाव.